हे थेट दृश्य आपण बघत होतो। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आज भिसे कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पुण्यामध्ये त्यांच्या निवासस्थानी आल्यात आणि ही भेट घेऊन त्या बाहेर पडल्यात। दीनानाथ रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी जे भिसे कुटुंब आहे त्यांची भेट रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे। आज चौकशी समितीचा अहवाल देखील सादर होणार आहे। तर आज आरोग्य उपसंचालक पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये अहवाल देतील आणि आज रुपाली चाकणकर सुद्धा आज पोलीस आयुक्तालयात बैठक घेणार आहेत। हॉस्पिटलमध्ये जी घटना घडली त्याचे पडसाद हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटताना दिसतात। खरं तर आरोग्य सुविधा हे अतिशय मूलभूत अशी गरज आहे आणि नागरिकांना धर्मदाय संस्थांनी चांगल्या पद्धतीची आरोग्य सुविधा देणं हे अपेक्षित असताना आणि तशी नियमावली असताना पेशंटला हे उपचार खरं देण्यासाठी त्यांनी टाळाटाळ केली। त्याच्यासाठी मागितलेली डिपॉझिटची रक्कम आणि एकंदरच या सगळ्या घटनेमुळे यामध्ये पेशंटचा मृत्यू झालाय। खरं तर प्रत्येक मातृत्वाचं एक स्वप्न असतं आणि एक मातृत्व मिळत असताना आपल्या मुलांसोबत आपलं आयुष्य असावं हे एका आईचं स्वप्न खरं यामुळे आणि आईचंच नाही तर कुटुंबाचं स्वप्न भंग पावले। आज मी या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांच्याकडून सविस्तर आलेला अनुभव हा खरं तर त्यांनी माझ्याकडे लेखी स्वरूपात दिलेला आहे। याच्यामध्ये बऱ्याच वेळा पेशंट आणि डॉक्टर यांच्यामध्ये झालेल्या चर्चा, झालेली ट्रीटमेंट आणि जे काही रिपोर्ट हे गोपनीय असतात, पण यामध्ये हॉस्पिटलने स्वतःला वाचवण्यासाठी जो अहवाल सादर केला त्याच्यामध्ये बऱ्याचशा पेशंटच्या गोपनीय गोष्टी जाहीर केलेल्या आहेत। ते अत्यंत चुकीचं आहे आणि या घटना या गोष्टी हॉस्पिटलने खरं तर समिती समोर मांडायला पाहिजे होते। ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले। त्यांना मी कडक शब्दात समज देतेच, पण आता 11 वाजता आयुक्त कार्यालयामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं बैठक बोलवलेली आहे। याच्यामध्ये राज्य समितीच्या वतीनं जी समिती केलेली आहे डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यीय समिती आहे। त्या समितीचा राज्य शासनाचा अहवाल हा आता आयुक्त कार्यालयामध्ये सादर केला जाईल। त्यानंतर पोलीस आयुक्त आहेत, समिती आहे आणि आमच्या इतर सदस्य असतील। त्यामुळे समितीचा जो काही अहवाल आलाय आणि पोलिसांनी जो काही जबाब नोंदवलाय आणि या सगळ्यांचाच एकत्रितरित्या चर्चा करत यानंतर पुढची जी काही कारवाई होईल ती आपल्या समोर मी 12च्या दरम्यान जी आपली पत्रकार परिषद होईल त्यामध्ये मी जरूर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भिसे कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी साधलेला हा संवाद। आता हवामानासंदर्भातल्या तापमानासंदर्भातल्या बातम्या बघूयात। महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानानं 40 अंशांचा आकडा गाठला। यामध्ये अकोला 40 अंश, ब्रह्मपुरीमध्ये तापमान 41.3 अंश सेल्सिअस इतकं आहे। त्या खालोखाल सर्व विदर्भातले जिल्हे आणि मराठवाड्यात सुद्धा तापमानात वाढ झाली आहे। राज्याच्या काही भागात उष्णता आणखी वाढण्याची शक्यता आहे। येत्या 2 ते 3 दिवसात राज्यातल्या अनेक ठिकाणी तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। त्यामुळे उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय आणि अकोल्यात पारा 41 तर ब्रह्मपुरीत 41.3 अंशांवरती गेलाय। तर नंदुरबार, जळगाव, पुणे आणि धुळे, नाशिकसह आजूबाजूच्या भागात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदाच्या उन्हाळ्यातील रविवार सर्वात जास्त उष्ण ठरला। काल 40 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली। तर नंदुरबार, जळगाव, पुणे, धुळे आणि नाशिकसह आजूबाजूच्या भागात उष्णतेची तीव्रता आता अधिक जाणवणार आहे। त्यातच आता कोकणसह मराठवाडा, विदर्भात तापमानात चांगलीच वाढ होते। उन्हात जाताना खबरदारी घ्या असा सल्ला हवामान विभाग देतोय। राज्याच्या किमान तापमानात वाढ झालेली आहे, त्यामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झालेले आहेत। मुंबईकर देखील उकाड्यामुळे त्रस्त झालेले आपल्याला पाहायला मिळत असतात। गेल्या अनेक दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे आणि पुढील आणखी 2 ते 3 दिवस देखील वातावरण असंच राहील असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। काल म्हणजे 6 एप्रिल रोजी मुंबईतील तापमान हे 33 अंश डिग्री सेल्सिअस इतकं होतं आणि आणखी तापमान वाढण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। आपण पाहतोय मार्च महिन्यापासून मुंबईच्या तापमानात चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आणखी 2 ते 3 दिवस हीच परिस्थिती राहणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। उत्तरेकडून उष्ण वारे येण्यास सुरुवात झाल्यामुळे राज्यातील किमान तापमानाच्या पाऱ्यात वाढ झालेली आहे। मध्य महाराष्ट्रात जळगाव, नाशिक, सोलापूरसह विदर्भात अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ आणि वर्धा
तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि परभणीने तापमानाची 40शी ओलांडलेली आहे आणि राज्यात अकोला येथे 43°C इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. पुढील देखील 2 ते 3 दिवसात या राज्यातील कमाल तापमानात 2 ते 3°C तापमान वाढण्याची शक्यता हवामानशास्त्रज्ञांनी वर्तवलेली आहे. आपण पाहतोय सतत जे आहे ते राज्यात त्याचप्रमाणे मुंबईत देखील वातावरणात चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यामुळेच मुंबईकर चांगलेच त्रस्त झालेले आहेत. तसेच राज्यात देखील उष्माघाताचं प्रमाण वाढलं आहे. राज्यात उष्माघाताचे एकूण 30 जणांना उष्माघात झाल्याचं आढळून आलेलं आहे. म्हणूनच मुंबईकरांनी या संदर्भात काळजी घ्यायला हवी आहे. घराबाहेर पडताना देखील तापमान किती आहे याचा अंदाज घेऊन त्याचप्रमाणे सोबत पाण्याची बॉटल ठेवून आणखी काही गोष्टी या संदर्भात काळजी घ्यायला हवी आहे असं हवामान खात्याकडून देखील सांगण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.